आयुष्यात लग्नानंतर अनेक महिलांना जबाबदाऱ्यांचे ओझे आणि कौटुंबिक धावपळ यामुळे स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवावे लागते. परंतु पुण्यातील मिनल वसंत पोटे यांनी मात्र समाजातील हाच समज खोटा ठरून दाखवला आहे. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवेच्या निकालात मिनल पोटे यांनी राज्यातून 379वा रँक मिळवत क्लास 1 पदाला गवसणी घातली आहे. लग्नानंतर घर, संसार आणि अभ्यास या तिन्ही गोष्टीचा समन्वय साधत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या प्रवासाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. माझं नाव मिनल वसंत पोटे, माहेरची पोटे आणि सासरचे हे माझे हस्बंड आहेत चेतन सोळंके म्हणून. आता मी स्पर्धा परीक्षांची तयारी जवळजवळ एक 6-7 वर्ष झालं करते. आधी मी UPSC करत होते, तिकडे मेन्स मुख्य परीक्षा दिल्या मी, पण तिकडे काही सक्सेस नाही आलं. मग लग्न झालं, त्यानंतर काही काळ ब्रेक घेतला आणि आता परत राज्यसेवेची तयारी गेल्या 3-4 वर्षापासून करते. तर राज्यसेवेत आता 2024 मध्ये माझा 379 रँक आहे आणि क्लास 1 हे पद मिळेल अशी परिस्थिती आहे. आणि बाकी मला एक मुलगी आहे आणि हे माझं फुल फॅमिली परिवार आहे. यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आजचा हा दिवस म्हणजे आम्ही बघू शकतोय. तर आम्हाला सगळ्यांनाच आनंदाचा दिवस आहे. माझे म्हणजे सासू सासऱ्यांचा प्रचंड सपोर्ट आहे, तर यांच्यामुळे मी अभ्यास करू शकले. तसंच माहेरचे पण सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे. माझे हस्बंड DRDO मध्ये आहेत, ते सायंटिस्ट म्हणून काम करतात, तर त्यांना ह्या पदाविषयी खूप जास्त ते अवेअर आहेत. तर त्यामुळे घरी अवेअरनेस खूप होता, तर म्हणून त्यांचा सपोर्ट हा तितकाच चांगला होता आणि त्यांनी सगळं केलं म्हणून हे जमलं आणि बाळ असून पण मी मॅनेज करू शकले. हो, वाटत थोडं तर चॅलेंजेस होते, पण सगळे लोक आम्ही सोबत होतो. माऊलींचा आशीर्वाद होता. माझी देवावरती खूप श्रद्धा आहे, तर मला असं वाटतं की जे पण काही केलं ते यश आज आम्हाला परमेश्वरामुळेच मिळालंय. चॅलेंजेस होते, पण तेवढीच फेस करायची ताकद पण देवाने दिली, तर गोष्टी सगळ्या छान घडल्या. मला असं वाटतं की आतापर्यंत सगळी बुद्धी, फॅमिलीचा सगळा खंबीर सपोर्ट आहे. इथून पुढे तर तो अजून चांगला असेल. तर मला असं वाटतं मी फॅमिली पण तितक्याच चांगल्या पद्धतीने मॅनेज करेल आणि समाजासाठी काहीतरी जे करायचं इतक्या वर्षापासूनचं स्वप्न होतं, तर मी माझ्या पूर्ण मनापासून जे मला उत्तम असं प्रशासक म्हणून समाजाला देता येईल, तर ते मी काम करेल. मला असं वाटतं की म्हणजे आपण सगळ्यांनी स्वप्न बघायला पाहिजे आणि जो माणूस स्वप्न बघतो तर त्याने त्याचं स्वप्न प्रोटेक्ट केलं पाहिजे. की खूप अडचणी येतील, तुम्ही जर तुमची इच्छाशक्ती चांगली ठेवली, तुमचे मार्ग निघत जातील. जसं माझ्या पूर्ण ह्या जर्नीमध्ये आज राज्यसेवेचे जर बघितलं तर 4 वर्ष आज माझे फॅमिली, माहेर असो, सासर असो, माझे हस्बंड असो, तर प्रत्येकाने म्हणजे मार्ग काढायचा प्रयत्न केलाय. आज अडचणी तर प्रचंड आल्या, पण सगळ्यांना मी हेच सांगेल, स्पेसिफिकली मॅरिड जे आहेत ते, बस स्वप्न बघा, स्वतःचं स्वप्न जपायचा प्रयत्न करा आणि तुमचे जे पण काही अडचणी येतील त्याच्यावरती मार्ग निघत जाईल आणि एक श्रद्धास्थान आपण जे म्हणतो, तर ते प्रत्येकाचं तुम्ही ठेवा. चमत्कार होतात आयुष्यात. माझं आता सध्या तर मला कोणती पोस्ट मिळणार हे माहित नाही, पण क्लास 1 पद मिळेल. पण जी पण पद मिळेल त्याची जबाबदारी मी खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारेल. समाजासाठी जे माझ्या कॅपेबिलिटीमध्ये सर्वोत्कृष्ट मी करू शकते, चांगल्या भावनेने ते मी पूर्ण शेवटपर्यंत प्रयत्न करेल आणि समाजाच्या प्रत्येक भागासाठी मी काम करायचा, माझ्या शेवटच्या म्हणजे पूर्ण या प्रवासामध्ये उत्तम काम करायचा मी प्रयत्न करत राहील.